नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचे स्टेटस बघून तुम्ही कंटाळला असाल. परंतु शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याच्या स्टेटसमध्ये काही जिल्ह्यामध्ये बदल व्हायला सुरुवात झालेली आहे. तर बदल कोणते झालेत, की काही जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान व काढणीपश्चात झालेलं नुकसान असो व हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेलं असो, या नुकसान झालेल्याच्या वेगवेगळे लोकलायजरप्रमाणे आणि नैसर्गिक आपत्तीतून नुकसान व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 स्टिकर्समार्फत त्या जिल्ह्याला पैसे वाटप आतापर्यंत झालेलं आहे आणि काही जिल्ह्यामध्ये अजूनही वाटप चालू आहे आणि राहिलेलंही होऊन जाईल. परंतु शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी लोकलायझड क्लेम केलेला होता, तरीही त्या शेतकऱ्यांचं चेक केला असता यील्ड बेस दाखवत आहे. त्यामुळं आता काही जिल्ह्यातून असं समजतंय की काही जिल्ह्यामध्ये लोकलायझड क्लेमवाल्याचे लोकलायझड क्लेम असे स्टेटस दाखवू लागलेले आहेत. तर काही जिल्ह्यामध्ये यील्ड बेस होतं, तर यील्ड बेसच्या पुढे जे पेमेंट होतं ते पेमेंट काही जिल्ह्यामध्ये गायब झालेलं आहे. त्यामुळं आता नेमके पैसे मिळतील का नाही हा शेतकऱ्यामध्ये भ्रम निर्माण झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या माध्यमातूनच आजच्या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती मिळणार. चॅनलमध्ये जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. शेतकरी मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये झालं आहे कसं, नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती ह्या 2 स्टिकर्स मार्फतच राज्यामध्ये भरपूर जणांना पैसे आजपर्यंत पडलेले आहेत. आणि काही जिल्ह्यामध्ये पीक कापणी प्रयोगाद्वारे पीक विमा आहे, तर काही जिल्ह्यामध्ये काढणीपश्चात नुकसानीचाही पीक विमा आहे. परंतु आतापर्यंत जे पडलेले पैसे आहेत, नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान यासाठीच पैसे पडलेले आहेत. परंतु अजूनही काढणीपश्चातचे पैसे आले नाहीत किंवा पीक कापणीचे पैसे अजून शेतकऱ्याला मिळालेले नाहीत. परंतु आता काय होऊ लागले, स्टेटस बघता आपल्याला स्टेटसमध्ये आता वेगवेगळं दिसू लागलेलं आहे. काही शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की आमच्या स्टेटसमध्ये अगोदर अमाऊंट दाखवत होती, परंतु ती अमाऊंट सध्या गायब झाली आहे. तर काही शेतकऱ्यांचं प्रॉब्लेम असा झाला आहे, काही शेतकऱ्यांचं यील्ड बेस होतं, यील्ड बेसचं लोकलाइज्ड होऊ लागलं आहे, तर काही शेतकऱ्यांचं लोकलाइज्डचं यील्ड बेस होऊ लागलं आहे. काही शेतकऱ्याचं काढणीपश्चात नुकसानचंही स्टेटस दाखवू लागलेलं आहे. त्यामुळे आता शेतकरी पूर्ण गोंधळ झाला आहे की आता नेमके आम्हाला पैसे मिळणार का नाही. परंतु मिळालेल्या माहितीनुसार काही जिल्ह्यामध्ये यील्ड बेसचे आणि काढणीपश्चात नुकसान भरपाईचे पैसे लवकरच येणार आहेत. त्यामुळे राज्य शासनानं पैसे न दिल्यामुळे काही गोष्टी थांबलेल्या आहेत. परंतु त्यांनी निधी मंजूर केलेला आहे, फक्त द्यायचा राहिलेला आहे. त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांचा आता स्टेटस, ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा आलेला नाही त्या शेतकऱ्यांचं स्टेटस बदलायला सुरुवात झाली आहे. कारण काही जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशनची प्रक्रिया चालू असल्यामुळं तिथं काही गोष्टी थांबलेल्या होत्या आणि त्यामुळं आता वेळोवेळी त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रकार चालू आहे. मी अशी चौकशी केली की ज्या जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीतून झालेल्या नुकसानाचं लोकलायझड क्लेम असायला होतं, त्या जिल्ह्यामध्ये यील्ड बेसचं स्टेटस दाखवत आहे. मी काल परवाही व्हिडिओ यावर बनला होता, परंतु चौकशी केली असता असं समजलं की त्यामध्ये बदल होणार आहे. म्हणजे आता आपल्याला एक आशा निर्माण झाला आहे की जे राज्यातील शेतकरी होते की दादा मला यील्ड बेस दाखवत आहे, यील्ड बेस 0 दाखवत आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये जर लोकलायझड क्लेमचा जर पीक विमा मिळालेला असेल तर तिथंही यील्ड बेस दाखवत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जरी यील्ड बेस दाखवत असेल तर त्या स्टेटसमध्ये बदल व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण काही शेतकऱ्यांना यील्ड बेस जरी असलं तर तिथं अमाऊंटही दाखवायला सुरुवात झाली आहे. तर काही शेतकऱ्यांचं यील्ड बेस दाखवून त्याच्यापुढे जी अमाऊंट होती ती अमाऊंट गायबही झालेली आहे. म्हणजे नेमकी भानगड काय ही समजायला मार्ग नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना सांगण्याचा उद्देश हाच आहे की जे यील्ड बेसवाले शेतकरी आहेत की त्यांच्यापुढे यील्ड बेस 0 दाखवत आहे. जर तुमच्या जिल्ह्यामध्ये जर लोकलायझड क्लेमचा जर पीक विमा जर मंजूर झालेला असेल, तुमच्या जिल्ह्यामध्ये जर लोकलायझड क्लेमचा जर पीक विमा मंजूर झालेला असेल, जर तुम्हाला यील्ड बेस 0 जर दाखवत असेल, लोकलायझड दाखवत नसेल, तर तुम्ही विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधा. आणि त्यांनी जर म्हणलं की बाबा तुमचं लोकलायझड जरी असलं, यील्ड बेस जरी असलं तर लोकलायझड, कारण मी चौकशी केली असता असं समजलं की यील्ड बेस जरी दाखवत असलं तर त्याच्या खाली परत लोकलायझड अपडेट झाल्यानंतर येऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा नैसर्गिक आपत्तीतून लोकलायझडचा मंजूर झालेला आहे, परंतु तिथं यील्ड बेस जर दाखवत असेल तर त्याच्या खाली अपडेट होऊन परत लोकलायझड येईल असं सांगण्यात आलं आहे. कारण मी ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे पैसे पडलेत याचंही स्टेटस चेक केलं तर त्याचा अगोदर 1 नंबरला दाखवतं यील्ड बेस 0 आणि त्याच्यानंतर खाली दाखवतं आहे लोकलायझड क्लेम अमाऊंट. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना जर यील्ड बेस दाखवत असेल आणि तिथे जर
लोकलायझडचे जे पैसे मंजूर झालेले असतील तर त्यांनी घाबरून जाण्याचं काम नाही, त्यांचे पैसे पडतील. कारण कसं झालं आहे, यील्ड बेस म्हणल्यामुळे यील्ड बेसचे पैसे येणार नाहीत हे त्यांनी स्वतःच सांगितलं होतं. परंतु कुणाला येणार नाहीत? ज्या जिल्ह्यामध्ये यील्ड बेसचा पीक विमाच मंजूर झालेला नाही त्या शेतकऱ्याला येणार नाहीत. आणि ज्या जिल्ह्यामध्ये जर यील्ड बेसचा पीक विमा मंजूर झालेला आहे तिथं यील्ड बेस जर दाखवत असेल तर त्यांना पीक विमा ते स्टेटस दाखविणार आणि त्यांच्यापुढे अमाऊंट कधी येणार त्याची त्यांनी वाट पाहावी. जर अमाऊंट दाखवत असले तर चांगलीच गोष्ट आहे. परंतु ज्या जिल्ह्यामध्ये जर यील्ड बेसचा पीक विमा मंजूर झालेला नाही आणि तिथं यील्ड बेस जर दाखवत असेल तर तिथे अपडेट होऊन नंतर लोकलायझड दाखवलं जाईल असं विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून समजले. त्यामुळं ज्या जिल्ह्यामध्ये लोकलायझड क्लेमचा पीक विमा मंजूर झालेला आहे त्या जिल्ह्यामध्ये यील्ड बेसचे जरी दाखवत असलं तर लोकलायझडही अपडेट होईल असं सांगण्यात आले. त्यामुळं शेतकऱ्यांनी यील्ड बेस आहे आता मला मिळणार नाही असं जो धारणा तयार झाली ती चुकीची आहे. कारण मिळालेल्या माहितीनुसार आता त्या यील्ड बेसच्याच खाली परत लोकलायझड येईल आणि तुम्हाला अमाऊंट दाखवेल असं सांगण्यात आले. त्यामुळे यील्ड बेसवाल्याने घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण आता यील्ड बेस दाखवाले म्हणल्यावर पैसे येणार नाहीत असं काही जणांची धारणा आहे. कारण यील्ड बेसचे पैसे अख्ख्या राज्यामध्येच 8 कोटी रुपये आहेत आणि ते यील्ड बेसचे पैसे हे मोजक्याच जिल्ह्यांना आहेत. त्यामुळे ते मोजक्याच पैसे जिल्ह्याला पडणार, ते आपल्याला तर पडणार नाहीत. आणि ज्या जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीतून झाल्यानुसार लोकलायझड क्लेमचा जर पीक विमा मंजूर झाला असेल तर त्या जिल्ह्यामध्ये यील्ड बेस दाखवत असेल तर ते चुकीचं आहे, ते त्या जाग्यात येणार नाही, म्हणजे तिथले ते पैसे येणार नाहीत. यील्ड बेसचा क्लेम जरी यील्ड बेस जरी दाखवत असलं तरी त्याच्या खाली लोकलायझड क्लेम म्हणून अमाऊंट दाखवेल अपडेट झाल्यानंतर असं सांगण्यात आले. त्यामुळे यील्ड बेसवाल्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण लोकलायझड क्लेम आणि यील्ड बेस या दोन्ही गोष्टी जरी वेगवेगळ्या असल्या तरी ज्या जिल्ह्यामध्ये लोकलायझड क्लेमचा पीक विमा मंजूर झालेला आहे त्याच जिल्ह्यामध्ये त्यामुळं ज्यांचं यील्ड बेस जरी दाखवत असलं तर तिथे अपडेट होऊन परत तिथं लोकलायझड येईल व अमाऊंट दाखवेल असं सांगण्यात आले. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना यील्ड बेस 0 दाखवत असेल तर त्यांनी वेळोवेळी स्टेटस चेक करून पाहावं की तिथं लोकलायझड झाले का. जर तुमच्या जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान लोकलायझड क्लेमनं जर पीक विमा मंजूर झाला असला तर आणि जर जिल्ह्यामध्ये तुमच्या जर यील्ड बेसचाच पीक विमा असेल तर तुमचा निधी हा राज्य शासनाचा दुसरा हप्ता आल्यानंतर पैसे पडतात. त्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती ही द्यायची होती की लोकलायझड क्लेम ज्या जिल्ह्यामध्ये मंजूर झाला आहे त्या जिल्ह्यामध्ये जर यील्ड बेसचं जर स्टेटस दाखवत असेल तर त्याच्यामध्ये अपडेट होणार आहे आणि परत लोकलायझड पैसे पडल्यानंतर तुम्हाला लोकलायझड होणार आहे असं सांगण्यात आले. त्यामुळं यील्ड बेसवाल्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही आणि त्यांनाही पैसे मिळतील असं अपडेट मिळाले आहे. त्यामुळं आता कधी मिळणार हे आपण अपडेट येताच चॅनलवर आपण व्हिडिओ टाकणारच आहोत. परंतु सांगायचं इतकंच होतं की यील्ड बेसवाल्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण यील्ड बेसवाल्याचेही पैसे मिळणार आहेत. ज्या जिल्ह्यामध्ये यील्ड बेसचे पैसे मंजूर झाले त्या जिल्ह्याला दुसऱ्या हप्त्यानंतर मिळून जातील आणि ज्या जिल्ह्यामध्ये यील्ड बेसचे पैसेच मंजूर झाले नाहीत त्या जिल्ह्यामध्ये लोकलायझड क्लेमचे पैसे मंजूर झालेत परंतु त्यांना स्टेटस दाखवते यील्ड बेसचं. त्यामुळे यील्ड बेस जरी स्टेटस दाखवत असलं तर तुम्हाला अपडेट होऊन परत लोकलायझड दाखवलं तुमचे पैसे पडून जातील. त्यामुळं शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. पैसे यायला उशीर लागतो आहे, पैसे येत नाहीत हेही आपल्याला समजू लागलं आहे. पीक विम्याचा गोंधळ गुराळ अजूनही संपला नाही, गेली 2 महिन्यापासून हाच गोंधळ आहे. परंतु आपल्याला दुसरा विलाज नाही प्रतीक्षा केल्याशिवाय. त्यामुळं शेतकऱ्यांना वेळोवेळी आपल्या चॅनलवर पीक विम्याचे असो, पीक कर्ज असो, कर्जमाफी असो, इतर सर्व शेतीच्या योजना असो या सर्व अपडेट आपल्या चॅनलवर वेळोवेळी दिल्या जातील. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व सपोर्ट करा.